म्हणून पित्ताच्या नुसत्या संसर्गामध्ये रक्त आलं तरी सुद्धा रक्त खराब होत आहे आणि विकृत पित्ताने रक्ताला जर का दुष्ट केलं तरी सुद्धा ते होत आहे. म्हणून संसर्गात आणि दूषणात अपी हे दोन्ही आलेले आहेत. गंध वर्णानुवृत्तेश्च रक्तेन व्यपदिश्यते. गंध वर्ण अनुवृत्ते हे च रक्तेन व्यपदिश्यते. गंध आणि वर्ण ह्याची अनुवृत्ती झाल्यामुळं, अनुवृत्ती कशाची तर गंधाची आणि वर्णाची, म्हणजे आता जे तयार झालेलं मिश्रित गोष्ट जी आहे मगाशी आपण बघितलं मिथ्य तुल्य रूपत्वम वाली, तर हे जे आहे ना ते काय करत आहे तर गंध आणि वर्ण हा त्याचा समान दिसतो, म्हणजे त्या पित्ताचा रक्तासारखा आणि रक्ताचा पित्तासारखा. म्हणजेच काय तर ह्याला रंग आहे ना तर तो एक विशिष्ट रक्तवर्ण रक्ताचा येतोय आणि पित्ताचा मिश्र गंध येतोय. तर ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये उत्पन्न झाल्या आहेत आणि म्हणून तो रक्त वर्ण असल्यामुळं रक्तेन व्यपदिश्यते. त्याचा व्यपदेश जो आहे तो रक्ताने केला जातो. व्यपदेश याचा अर्थ आपण सूत्रस्थानामध्ये बघितलेला होता. काय तर व्यपदेश असतो भूयसा, खूप जे असतं त्याच्यावरती त्याचा व्यपदेश केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या लग्नाला समजा आपण गेलेलो आहोत तर वेगवेगळे ग्रुप्स असतात, वेगवेगळे लोक बरेच आलेले असतात. मग ते विचारतो तुम्ही कुठून आला, तर आपण म्हणतो की हा मी मुंबईवरून आले. मग मुंबईवरून आले तर अख्खी मुंबई आणि त्याचं प्रेझेंटेशन करणारी मी, असा त्याचा अर्थ झाला. किंवा काय तर मी बोरकरांकडून आले तर बोरकरांचा प्रेझेंटेशन. तर ह्या सगळ्याचा व्यपदेश म्हणजे प्रेझेंट कोण करते ते रक्त आहे, ते पित्त आहे, ते सगळं एकत्र झालंय आणि असं करून ते काहीतरी वेगळाच पदार्थ तयार झालाय. परंतु तरी सुद्धा वर्ण त्याचा रक्त असल्यामुळे त्याला रक्ताचंच नाव दिलं जातं, म्हणून तो रक्तेन व्यपदिश्यते. प्रभवती अश्रुज स्थाना, ह्याचा उद्भव कुठे झालेला आहे तर अश्रुज स्थानात. अश्रुज स्थानात कोणते तर रक्त व स्रोतसाचं जे मूलस्थान सांगितले ते, त्याच्यामुळं प्लीहतः यकृतः च तत्, हे यकृत आणि प्लीहा यांच्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न झालेलं दिसतं. ही सगळी जी काही गोष्ट आहे ना तर ही या संप्राप्तीमध्ये मांडलेली. पित्तकर हेतू पित्त प्रकोप. आता पित्तकर हेतू असं म्हटल्यावर आपण सर्वरोग निदान वाचलेलं होतं, आठवतंय सगळ्यांना तुम्हाला. तर विशिष्ट वेळा, शरण, मध्यान्ह, रात्र, अर्ध वगैरे ह्या सगळ्या वेळेला घेतलेला विदाही आहार, म्हणजे एक एक दोन दोन गोष्टी कारणीभूत नाही बरं का, ते अनेक सर्व गोष्टी एकत्र येऊन ही गोष्ट घडणार आहे. मग त्याच्यातून झालेला पित्त प्रकोप, त्याच्या बरोबरची रक्ताची मूर्छना. आणि आता इथे एक मेक आहे हा, म्हणजे प्रत्येकालाच समजा पित्त वाढतंय पण प्रत्येकाला रक्तपित्त नाही होते ना. असं का तर त्याचे काही विशिष्ट जे हेतू सांगितलेले असतात ना ते पहिल्या एकदम ओळीत असतात. ते भूषोष्ण तीक्ष्ण कटुअम्ला ही जी ओळ आहे ना हे विशिष्ट पित्त विकृतीचे आणि रक्ताच्या विकृतीचे, म्हणजे पित्तामुळे रक्त विकृत कधी कधी होणार आहे तर हे सांगणारे हे हेतू आहेत रक्त मूर्छना करणारे. म्हणून ते तुल्य रूपत्व आणि मग रक्तपित्ताची व्यक्ती. आणि मग ही व्यक्ती कुठे होते तर प्लीहतः प्रभवती अश्रुज स्थानात प्लीहतः आणि यकृतःच्या तत्. ही जी स्थानं आहेत यकृत आणि प्लीहा या दोन ठिकाणी ती दिसायला लागतात. मग हे पूर्वरूपांमध्ये पहिल्यांदा आपल्याला दिसेल की काय काय पूर्वरूप ह्याच्यामध्ये होत आहेत. शिरोगुरुत्वम, प्रत्येक गोष्टीचा आपण हे बघत होतो की ज्वर का म्हणतात, मग त्याचे एवढे सारे प्रकार सांगितलेले आहेत वगैरे वगैरे सगळे. तर मग रक्तपित्त असं का म्हणायचं तर रक्त आणि पित्त हे मिश्रित आहे म्हणून पहिलं संसर्गात आणि दूषणात, आणि दुसरी महत्वाची गोष्ट पित्ताने विकृत केलेलं रक्त आहे म्हणून संसर्गात, आणि दुसरं आहे ते दूषणात. अशा दोन गोष्टी त्याच्यात महत्वाच्या आहेत. पूर्वरूपांमध्ये शिरोगुरुत्वम अरुचिः, शीतेच्छा धूमकोमलकः, छर्दित वैभत्सम, कासश्वासो भ्रमश्रम क्लमः, लोह लोहित मत्स्याम, गंधास्यत्वं स्वरक्षयः, रक्त हरिद्र हरित वर्णता नयनादिषु, नील लोहित पीतानां वर्णानाम् अविवेचनम, स्वप्ने तद्वर्णदर्शित्वं भवत्यस्मिन् भविष्यति. भवति अस्मिन् भविष्यति, भविष्यति अस्मिन् भवति म्हणजे काय भविष्यति पुढे होणारे, अस्मिन् ह्या व्याधीमध्ये, भवति हे होतात. म्हणजेच काय तर ही सर्व पूर्वरूप आहेत. असं आपल्याला कुठे एका शब्दात दिलं काय ही ह्याची पूर्वरूप आहेत म्हणून नाही. मग काय तर अस्मिन् भवति भविष्यति, भविष्यति म्हणजे पुढे भविष्यात होणार आहे हे सांगणारे जे जे आहेत ते. सगळ्यात पहिलं आहे ते शिरोगुरुत्वम बरं का. आता प्लीहा आणि यकृत याचा संबंध आहे आणि इथे शिरोगुरुत्व असा शब्द आलेला आहे.
म्हणजे शिरो गुरुत्व कुठून आणि कशासाठी आलं एकदम, तर तुम्ही जर बघितलं असेल ना, तर त्याच्यामध्ये शिरोरोग हा जो अध्याय सांगितलेला आहे, तर शिरशूल जे वेगवेगळे सांगितले वातज वगैरे, तर त्याच्यामध्येही एक प्रकार रक्तज शिरशूल असा आलेला आहे. सो कसं आहे की हे उत्तम अंग आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त ब्लड सप्लाय जो आहे तर शिराच्या ठिकाणी असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मानसिक ज्या काही हे असतात ना, त्याचा हृदयाशी आणि आपल्या मेंदूशी म्हणजे शिराशी या दोन्ही गोष्टींशी संबंध असतो. खूप जास्त विचार केला, आपल्याला टेन्शन आलं तर डोकं दुखायला लागतं, आपल्याला धडधडायला लागतं, ह्या दोन्ही गोष्टींचा तेवढाच संबंध राहत असतो आणि म्हणूनच शिरो गुरुत्व असं येतं. त्याच्यानंतर अरुची. आता अरुची का बरं, तर आता आपण कारणांमध्ये थोडासा एक उल्लेख केलेला होता की ज्या ज्या वेळेला विकृत पद्धतीनं खाल्लं जातं किंवा जास्त गरम खाल्लं जातं तर त्याचा संबंध जिभेशी आहे. आणि इथे रक्त आणि पित्त ही गोष्ट जी आहे, तर हा पित्त जो आहे ना, तर ते ज्ञान ग्रहण करणारे ह्या दृष्टीने आहे आणि मग विकृत पित्त झाल्यानंतर जिभेची चव बदलते आणि म्हणून अरुची ही गोष्ट यायला लागते. शीतेच्छा धूमकहा अम्लकहा. शीतेच्छा थंड खाण्याची इच्छा व्हायला लागते. याचं कारण काय, तर विपरीत गुणेच्छा हे आपल्याला आपण बघितलेलं होतं की पूर्व रूपांमध्ये दिसतं. तर पुरुष उष्ण ह्याच्यामुळे जर उत्पत्ती होत असेल तर शीत इच्छा ही पूर्व रूपामध्ये दिसेल. याचं कारण त्याच्याने त्याचा उपशम करायचा शरीर प्रयत्न करायला लागतं. आणखीन काय येतं, तर धूमकहा एकदम जळजळ झाल्यासारखं किंवा धुमायन किंवा अंगातनं वाफा निघतात असं वाटणं, विशेष करून कानातनं वाफा निघतात असं वाटणं, ह्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात. आणखीन एक आहे ती अम्लकहा. अम्लक म्हणजे ढेकर येतात ना, तर त्यावेळेला असं आंबट इथे वरतीपर्यंत येतं, उलटी होत नाही आणि पुन्हा निघून जातात. याचाच अर्थ काय की शरीरातलं विकृत जे पित्त आहे ना, तर ते बाहेर पडायला प्रवृत्त आहे, परंतु ते पडत नाहीये आणि म्हणून त्याचं जे हे जे आहे ना संसर्गात दूषण, ह्या दोन गोष्टी झालेल्या आहेत. तर ह्या दोन गोष्टींमुळे काय होतंय की ते बाहेर न पडल्यामुळे पुन्हा रक्तामध्ये मिसळतंय आणि ते रक्तामध्ये मिसळल्यामुळं होते की पुन्हा ते रक्तपित्ताच्या संप्राप्तीमध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणून धूमकहा अम्लकहा. आता आपण इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला बघतो ना की खूप सारे पेशंट असे असतात की ज्यांना खूप सवय असते की थोडस नॉशिया आहे, वॉमिटिंग आहे, तर लगेचच गोळ्या खा. नॉट दॅट की ॲलोपॅथीच्याच, हा आयुर्वेदिक सुच्छेखर रेग्युलर चघळणारे सुद्धा खूप सारे लोक असतात, पण सुच्छेखर पाचन तरी आहे, फक्त ते पेरिस्टाल्सिसची डिरेक्शन बदलतं असं करत नाही, त्याच्यामुळे एवढा त्याचा हे नाही. परंतु कसं आहे की वैद्यांना न विचारता हे औषध घेणारे लोक जे असतात ना, त्यांच्यासाठी पण ही गोष्ट त्रासदायक ठरू शकते. त्याच्यामुळं अम्लकाची चिकित्सा पाचन पूर्वक मग पित्तशमन अशी गोष्ट व्हायला पाहिजे. तर ते पाचन जर न करता जर का नुसतंच ह्याच्यासारखे पेरिस्टाल्सिस बदलणारी जर का औषधं घेतली गेली ना अम्लक, तर मग त्याच्यातनं पुढे रक्तपित्ताच्या संप्राप्त्या घडण्याची शक्यता आहे. छर्दी ही छर्दीत वैभत्स्यम. छर्दी होते ऍक्च्युअली, उलटी होणं, आणि दुसऱ्याची उलटी बघितल्यानंतर एकदम स्वतःला उलटी आल्यासारखं वाटणं, दॅट इज छर्दित वैभत्स्य. वैभत्स्य म्हणजे बिभत्सता वाटणं, स्वतःलाच इरिटेबल होणं या अर्थाने. तर तुम्ही पेशंट आता आपल्याकडे जे जे वमनाचा सीझन असतो तर त्यावेळेला बघितलं असेल की वमन आहे म्हटल्यानंतर आपल्या दवाखान्यांमध्ये खूप सारे अगदी उत्साहाने स्टुडंट्स जमलेले असतात आणि स्टुडंट ज्या वेळेला जमतात तर त्यावेळेला काय व्हायला लागतं, तर 4-5 जण जे काही असतात ना, तर ते व्यवस्थित पेशंटला हँडल करत असतात, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. परंतु हे होत असताना एखादं कोणीतरी असतं की त्याला एकदम सहन होत नाही आणि ते स्वतः जाऊन तिकडे उलटी करायला लागतं. दॅट इज छर्दित वैभत्स्य. ते सहन न होणं ही गोष्ट होते. त्याचं कारण काय माहितीये का, की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तेवढा उत्क्लेश आहे, रक्त द्रवत्वाने मूर्छित झालेलं आहे रक्ताशी. असं ज्या ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला दुसऱ्याची उलटी बघून स्वतःलाच रेस्टलेस व्हायला लागतं. त्याच्यानंतर कासहा, श्वासहा, भ्रमहा, क्लमहा. कास, खोकला येणं, त्याच्यानंतर श्वास, दम लागणं, भ्रम, चक्कर येणं, क्लम, एकदम गळून गेल्यासारखं वाटणं आणि थकून गेल्यासारखं वाटणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आता कास, श्वास आणि भ्रम हे होण्याचं कारण काय, तर आता आपण बघतोय की रक्त जे आहे ना, तर तिथे पांडूमध्ये सुद्धा श्वास आहे आणि रक्ताच्या विकृतीमध्ये श्वास आहे, याचा अर्थ दम लागणं ही गोष्ट.
प्रत्येक वेळेला पांडुता नसते, रक्ताची कुठलीही कार्य व्यवस्थित होत नसतील ना तर दम लागणं ही गोष्ट घडणार आहे. सो त्याच्यामुळे आताच हे तुम्ही बघताय की आता नवीन काहीतरी रिसर्च आलाय कोरोनाच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यामध्ये दम का लागतो तर न्यूमोनियामुळे नाही लागत असं त्यांचं म्हणणं आहे. मग कशाने लागतो तर ते ह्याला हिमोग्लोबिनला तो जो चिकटतो आणि तिथनं डिसइंटिग्रेशन व्हायला सुरुवात होते आणि मग फेरेटिन खूप जास्ती बाहेर यायला लागतं आणि मग त्याच्यानंतर दम लागतो, असं आताचं नवीन संशोधन आहे. तो रक्ताचा आणि दम लागण्याचा ह्या दोन गोष्टींचा संबंध आहे. आणि म्हणूनच एका वेगळ्या सूत्रामध्ये श्वासे यकृती असं आलेलं, म्हणजे यकृताच्या ठिकाणी श्वास असताना ह्या गोष्टी कराव्यात म्हणून औषध आलेली आहेत. याचाच अर्थ काय की श्वासाचा यकृताशी संबंध आहे आणि यकृताचा रक्ताशी संबंध आहे आणि म्हणूनच दम लागणं आणि न लागणं ही गोष्ट रक्ताशी संबंधित आहे असं आहे. त्याच्यानंतर ब्रह्मक्लमः लोह लोहित मत्स्य आमगंध आस्यत्व. आस्यत्व म्हणजे असं तोंड होतं. कसं होतं तर लोहगंधी आस्यत्व म्हणजे तोंडाला एक टिपिकल आपण ज्याला हे म्हणतो ना मेटॅलिक टेस्ट म्हणतो तशी येते. लोहित, त्याच्यानंतर रक्ताप्रमाणे टेस्ट येते, मत्स्याप्रमाणे टेस्ट येते, आमाप्रमाणे टेस्ट येते. ह्या सगळे गंध उत्पन्न होतात. म्हणजे ह्याच पेशंटला जर का ढेकर आली तर त्या ढेकर मध्ये सुद्धा त्याला एक विचित्र वास असतो किंवा मेटॅलिक टेस्ट असते किंवा रक्तासारखं वाटत असतं. ह्याचं कारण काय तर आमाशयाच्या ठिकाणी ज्या वेळेला पित्त विकृती होते द्रवत्वाने आणि त्याच्याबरोबर रक्त तिथे मूर्छित व्हायला सुरुवात जेव्हा होते शरीरामध्ये मोठ्या आपल्या संपूर्ण ज्याला आपण ॲलिमेंट्री कॅनल म्हणतो किंवा आपण अन्न व स्रोतस म्हणून यकृताच्या संदर्भामध्ये, तर तसं होत असताना ही गोष्ट घडते आणि म्हणून लोह लोहित मत्स्य आमगंध आस्यत्व. तिथे सामता आहे कारण की द्रवानी पित्त जे आहे ते विकृत झालेलं आहे म्हणून साम पित्ताचं लक्षण असं म्हणून विसर्गंधाच्या ढेकर येणं ह्या पद्धतीने घडतं. आणखी काय तर स्वरक्षय हा. आता स्वरक्षय घसा बसला किंवा आवाज येत नाहीये चांगला किंवा नाही आवाजाला तेवढी पोच येत नाही, तर हे का घडतंय रक्तपित्तामुळे तर घसा जो आहे तो रक्ताचा आशय म्हणून सांगितलंय, रक्ताशय असं वर्णन आहे. तर जर का घसा म्हणजे स्वर विकृती असेल तर रक्ताशय, जर विकृती असेल तर रक्त विकृती असेल तर रक्ताशयाची विकृती होणार आणि रक्ताशयाची विकृती असेल तर स्वराची विकृती होणार आणि म्हणून आवाज बदललेला दिसतो. आणखीन एक तुम्हाला रेफरन्स आठवत असेल तर बरं का विकृती विज्ञान किंवा विषांच्या अध्यायामध्ये आलेला आहे की विष बघितल्यानंतर मला वाटतं चक्रवाकाचे डोळे लाल होतात आणि कोकिळेचा कोणाचा तरी आवाज बदलतो असं आहे. तर रक्त जे आहे ते विषामुळे रक्तामध्ये विकृती येतात पण दोन्ही पित्ताशी साधर्म्य आहे आणि म्हणून इतरही काही आपण टिश्यूमध्ये सुद्धा बघत असतो की विषाच्या विकृती जर का त्याच्यामध्ये उत्पन्न झाल्या तर स्वरक्षय हे लक्षण त्याच्यामध्ये दिसत असतात. रक्त हरिद्र हरित वर्णता नयन आदेश. डोळ्यांच्या ठिकाणी कोणकोणते वर्ण येतात तर रक्त हरिद्र हरित. जे रक्त आहे ना त्यात ते तर ठीक आहे आपण म्हणू की रक्त वर्णता आहे. हरिद्र वर्णता का तर पित्ताशी संबंधित आहे. तर पित्त जे आहे ना तर त्याच्यामध्ये असित म्हणजे आणि पांडू हे दोन वर्ण सोडून सगळे म्हणजे पांढरा रंग आणि असित वर्ण हे दोन वर्ण सोडून सगळेच्या सगळे वर्ण धारण करत असतं विकृत पित्त आणि म्हणून वेगवेगळे रंग जे आहेत तर ते नयनांच्या ठिकाणी आपल्याला त्याचे झालेले दिसतात. नील लोहित पित्ताना वर्णानाम अविवेचन. नील आणि लोहित ह्या रंगांचं आणि पीत या वर्णाचं अविवेचन म्हणजे ते आयडेंटिफाय प्रॉपर करता येत नाही. त्याच्यामध्ये नील लोहित आणि पीत असं म्हणलं तर हे थोडस जे वर्णन आहे ना ते कुठेतरी कलर ब्लाइंडनेस कडे जातं का याचा पण विचार करायला पाहिजे. वेगवेगळे जे आजार असतात की ज्याचा आता नव्याने किंवा मॉडर्न नुसार उल्लेख आलेला असतो परंतु आपल्याला असं वाटतं की आपल्या इथे काय असं कलर ब्लाइंडनेस किंवा हे नाही. आता कलर ब्लाइंडनेस म्हणत असताना आपण शोधायला जातो ते नेत्ररोगामध्ये तर तिथे आपली चूक असते. याचं कारण काय तर आपण कुठे बघायला पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा दिसत नाहीये तर इंद्रियामध्ये बघायला पाहिजे. इंद्रियाच्या अधिष्ठानामध्ये विकृती बघायला पाहिजे. मग इंद्रियाची विकृती जी आहे ना तर इंद्रियाचं धारण कशा कशाने होत आहे तर प्राणांनी होत आहे बरोबर. प्राणामध्ये कुठे विकृती आहे का हे पहिलं तपासायला पाहिजे ज्याच्या वेळेला कुठल्याही इंद्रियाच्या ज्ञानाच्या विषयात असमर्थता असते तेव्हा आणि मग अधिष्ठानाशी बघायला पाहिजे. मग अधिष्ठानाचा विचार करत असताना त्या अधिष्ठानाचा गर्भशरीर बघायला पाहिजे आणि त्या गर्भशरीरानुसार आपण जायला पाहिजे की हे कशा कशा पद्धतीने जाणार आहे. असं जर का केलं ना तर आपल्याला अनेक जे असे व्याधी आहेत की ज्याची नावं मॉडर्न नुसार खूप वेगवेगळी आलेली असतात परंतु
आपल्यामध्ये कसं काय करायचं किंवा आपल्यात हे आहे की नाही, हे असे जे काही प्रश्न असतात किंवा हे म्हणजे हे असं जे डायरेक्ट कोरिलेशन केलं जातं ना, तसं न करता ही पद्धत असावी की एखादा अनुक्त किंवा समोर आलेला नवीन व्याधी असेल ना, तर त्याचा कशा पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे. स्वप्ने तद्वर्ण दर्शित्वम, स्वप्नामध्ये ह्याच वर्ण दिसतात. म्हणजे काय, तर एकदम काहीतरी सांगतात पेशंट स्पेसिफिकली की असं काहीतरी भयानक एकदम पिवळ्या रंगाचं खूप झालेलं आकाश किंवा सूर्य तळपतोय वगैरे, अशा पद्धतीचे काही ना काहीतरी पेशंट्स आपल्याला स्वप्नांचं वर्णन करत असतात. भवत्यस्मिन् भविष्यते. त्याच्यानंतर रक्तपित्ताचा मार्ग, म्हणजे हे रक्तपित्त कुठून कुठून प्रवर्तित होत आहे, तर वाग्भटाच्या म्हणण्यानुसार 3 आहेत. तर त्याच्यामध्ये ऊर्ध्वं नासाक्षी कर्णास्यैहि मेढ्र योनी बुधैहि अधः कुपितं रोमकूपैश्च समस्तैहि तत्प्रवर्तते. ऊर्ध्व कुठून कुठून जातं, तर सप्त खात खानी देहेस्मिन असं जे म्हटलेलं आहे ना की कोणकोणते आपल्या शरीरामध्ये बहिर्मुख स्रोतस आहेत, तर त्या स्रोतसातनं ते प्रवृत्त होणार, बरोबर. आणि प्रवृत्त होताना जर का ते ऊर्ध्वगामी असेल तर कुठून कुठून प्रवृत्त होईल, तर नासा अक्षी कर्ण आस्य आस्यैहि ऊर्ध्वम, इथेपर्यंत ऊर्ध्वाशी संबंध, कारण हे ऊर्ध्वाच्या ठिकाणी आहेत म्हणून. नाकातून होईल, अक्षीच्या ठिकाणाहून होईल, कर्णाच्या ठिकाणाहून, अक्षी म्हणजे डोळे, कर्णाच्या ठिकाणाहून होईल, कानांच्या ठिकाणून, आणि आस्य तोंडातून रक्त प्रवृत्ती होईल. आणि जर का ते अधोगामी असेल, अधोग रक्तपित्त असेल, तर तिथे मेढ्र योनी बुधैहि, मेढ्र योनी आणि बुध यांच्या ठिकाणी ते प्रवर्तित होईल. कुपितम रोमकूपैश्च समस्तैहि तत्प्रवर्तते. कुपितम रोमकूपैश्च, रोमकूपांच्या ठिकाणाहून बाहेर पडेल. कधी, तर संपूर्ण शरीरामध्ये जर का ते हे झालं, विकृत झालेलं असेल, तर कुपितम रोमकूपैहि च समस्तैहि तत्प्रवर्तते. रोमकूपांमधून हे रक्त पित्त बाहेर पडतं असं म्हटलं. तर एवढा तिर्यक रक्तपित्ताचा पेशंट मी अजून तरी नाहीये बघितलेला, पण वेगवेगळे जे सीएचे कंडिशन्स असतात ना, ते ह्याच्यामध्ये बसू शकतात, कारण की त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचं रक्त प्रवर्तन असतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जे इंटरनल ब्लिडिंग ज्याला म्हणतो ना, तर त्या गोष्टीचा पण आपण विचार करायला पाहिजे. काही वेळेला इंटरनल ब्लिडिंग असतात पेशंटला वेगवेगळ्या पद्धतीचे, तर आपल्याला असं दिसतं की हिमॅटोमा आहे, आतमध्ये रक्त हे झालेलं आहे, तर काही वेळेला हे जे आहे ते ऑपरेशन आणि ह्या कारणांमुळे सुद्धा असेल, आघातामुळे असेल, परंतु छोटासा आघात झाला आणि मोठं जर का हिमॅटोमा होत असेल ना, तर ह्याचा अर्थ असा होता की तो अगदी ह्याला टेकलेलाच होता निमित्ताला, आणि ते आगंतुक कारण घडलं आणि मग ही गोष्ट झाली. खूप मोठी गोष्ट असेल तर ठीक आहे, असं जाता जाता पाय घसरून पडलं आणि समजा ह्याचा ब्रेनला हिमॅटोमा बसला असेल, अशी जर का गोष्ट असेल ना, तर मग मात्र रक्तपित्तासारखी संप्राप्ती तिथे धरायला पाहिजे, नक्की वातव्याधीसारखी संप्राप्ती धरायला पाहिजे. ह्या गोष्टींचा आपण नेहमीच विचार करायला पाहिजे. सो इंटरनल हिमरेजेस जे आहेत ते सुद्धा रक्तपित्तामध्येच आपल्याला घेता येत असतात. त्याच्यानंतर साध्य आणि असाध्यत्व ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऊर्ध्वम साध्यम कफादी असणार, तद विरेचन साधनम बहुऔषधम च पित्तस्य विरोइको हि वरौषधम अनुबंधी कफो यश्च तस्य तत्रापि शुद्धिकृत कषाया स्वादयोप्यस्य विशुद्ध श्लेष्मणो हिताः किमुतिक्तः कषाया वा ये निसर्गात कफापहाः. काय काय आहे? ऊर्ध्वम साध्यम, ऊर्ध्वग रक्तपित्त साध्य आहे. श्लोक काय होता? कफात, कफामुळे जे होतं ते ऊर्ध्वग रक्तपित्त आहे. ओके, आता रक्तपित्त म्हटल्यानंतर पित्त आहे आणि रक्त आहे, हे दोन तर आहेच, आणि ह्याच्या बरोबरीने जर कफ आला तर ते ऊर्ध्वग होईल, आणि मग ऊर्ध्व आपण बघितलं त्याप्रमाणे नास, आस्य, कर्ण आणि अक्षी यांच्या ठिकाणी प्रवर्तित होईल. मग इथे हे जे काही आहे तर ते साध्यत्व का आहे, तर बहुऔषधमच पित्तस्य असं पहिलं आहे. ऊर्ध्वम साध्यम कफादी असणार, तर विरेचन साधनम बहुऔषधमच पित्तस्य. हे काय आहे, तर एकतर विरेचन साध्य आहे. मग विरेचन साध्य असताना का बरं हे म्हणजे चांगलं का किंवा साध्य का, असं आपण एक विचार करायला पाहिजे की कफामुळे असणारं जे आहे रक्तपित्त ते साध्य आहे.
तर ऊर्ध्व मार्गम जेव्हा आहे त्यावेळेला प्रतिमार्गमच्या हरणम रक्तपित्ते विधीयते, हा आपल्याला सूत्र माहिती बरोबर. सो ऊर्ध्व आहे तर त्याला विरेचन द्यायला पाहिजे. परफेक्ट आहे, म्हणजे गती त्याची बदलेल आणि ते थांबेल. मग विरेचन देत असताना विरेचनामुळे काय काय गोष्टी शरीरातून बाहेर जात आहेत, तर कपे विदध्यात वमनम संयोगे वा कपोलवणे तद्वत विरेचनम पित्ते असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर पित्त विकार किंवा पित्ताबरोबर कफसंसृष्ट विकार असं असताना विरेचन द्यावं. म्हणजेच हा जर ऊर्ध्व रक्तपित्त आहे तिथे पित्त पण आहे आणि कफ पण आहे, बरोबर आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी ज्या त्या विरेचनाने बाहेर पडतील का नाही पडतील, पडणार आहेत. मग हे जर का दोन्ही बाहेर जाणार आहेत तर संप्राप्ती तिथे उलटी फिरेल का नाही फिरणार, तर फिरणार. सो त्या दृष्टीने शोधन चिकित्सेमध्ये सुद्धा विरेचन ही जी चिकित्सा आहे ना तर ती तिथे जास्त योग्य आणि संयुक्तिक ठरते, कारण ती पित्ताला पण कमी करते आणि कफाला पण कमी करते. आणखीन जर का आपण बघितलं ना तर विरेचन कुणाकुणाला द्यावं, हा जो श्लोक होता त्याच्यामध्ये कामला प्लीह या दोन गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे विरेक साध्या गुलमाशो, त्याच्यामध्ये ह्या पुढच्या श्लोकामध्ये कामला आणि प्लीह हलिमक असे शब्द आलेले होते. सो विरेचन साध्य जे रोग आहेत ना तर त्याच्यामध्ये कामला पण आहे आणि प्लीहा पण आहे. म्हणजेच विरेचन द्यायचं आपल्याला झालं ना तर कामला आणि प्लीहेवरती देऊ शकतो. आता आपण बघितलं की ह्याची प्रभव स्थान जी आहे ते कामला आहे, म्हणजे यकृत आहे आणि प्लीहा आहे, म्हणून प्रभव स्थानांवरती सुद्धा त्याची चिकित्सा होते आणि म्हणून विरेचनाचं महत्व ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये जास्त राहतं. त्याच्यानंतरची जी आहे ती बहुऔषधमच्या पित्तस्य, ही गोष्ट जास्त प्रमाणामध्ये एक्सप्लेन करायला हवी असं मला वाटतं. तर शंका काही असतील तर तुमच्या विचारून घ्या, कारण की आपल्याला 5ला थांबायचं आहे. सो त्या शंकांच्या दृष्टीने आपण बघूयात आधी, आणि तुमच्या शंका असतील तर त्याची उत्तर देऊयात. ही स्लाइड जी आहे ते पण उद्या बघूयात, उद्गम साध्यम. सो गौरी, रुचिरा बोलते, ऐकू येते आवाज? हो. हा, सो शंका ज्या आहेत त्या आपण नेहमीप्रमाणे चॅटवरच घेतोय, कारण आज जास्त लोक आहेत ना, अनम्यूट केलं तर डिस्टर्बन्स येईल. सो चॅटवर घेऊया आपण. ओके, मी तर स्टॉप शेअरिंग घेऊन चॅटवरती आले. हा, ओके. हा, चकोर पक्षाचा आवाज बसतो असं सांगितलेलं ते मग अशा पण विषाच्या संदर्भामध्ये बोलत होतो ना, तर त्यावेळेला तर मोर जो आहे ना तर तो विष बघून चांगलं नाचायला लागतो, त्याच्यानंतर चक्रवाके त्याचे डोळे लाल होतात आणि चकोराचा आवाज बसतो असं आलेले, तर ते त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर अॅन्युरिझम पण रक्तपित्तामध्ये मानू शकतो का, तर नक्कीच घेता येईल. का घेता येईल याचं कारण सांगते. अश्रुजक कंडरा सिरा असं म्हटलेलं आहे, बरोबर. तर अश्रुजापासून म्हणजे रक्तापासून कंडरा आणि सिरांची उत्पत्ती आहे. मग जर सिरेची उत्पत्ती रक्तापासून आहे आणि विकृत रक्त जर का असेल तर विकृत रक्तापासून विकृत सिरा उत्पन्न होईल, आणि हे जे अॅन्युरिझम्स असतात तर त्याच्यामध्ये रक्त त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा फिरणं किंवा जाळं ज्याला आपण म्हणतो रक्ताचं असं झालेलं असतं. सो ह्या बाबतीमध्ये विचार करत असताना अॅन्युरिझम जे आहे ना तर ते रक्तपित्ताच्या मध्ये आपण घेऊ शकतो. फक्त तिथे काय आहे ना की चिकित्सेने ते पूर्णच्या पूर्ण विकृत अशा ज्या काही तयार झालेल्या सिरा आहेत तर त्या अॅनाटॉमिकली चेंज करणं, ह्याच्यापेक्षा त्या ब्लीड होऊ न देणं, ही गोष्ट आपण रक्तपित्ताच्या चिकित्सेने साध्य करू शकतो असं मला वाटतं. ओके. त्याच्यानंतर रक्तपित्तामध्ये पॅरालिसिस ड्यू टू ब्रेन आर्टरी ब्लास्टिंग, तर हे रक्तपित्तामध्ये बऱ्याच वेळेला बसतं आणि आपण बघतो सुद्धा की पॅरालिसिसचे जे पेशंट्स असतात ना तर त्यांच्यामध्ये रक्तपित्तात ही औषधं जर का दिली गेली तर त्यांच्यामध्ये परिणाम जास्त लवकर आलेला दिसतो. सो त्याच्यामुळे पॅरालिसिसचे जे पेशंट असतात आणि ड्यू टू ब्लिडिंग असे जे झालेले असतात, इंटरनल हिमरेज जे झालेले असतात, तर त्यांच्या बाबतीमध्ये रक्तपित्त कुलखंडन वापरणं किंवा त्यांच्यामध्ये बदाम ह्याचं जे असतं ना बांबूच्या तेलाचं नस्य वापरणं किंवा बांबूचा लेप किंवा ऑक्सिपिटलला वापरणं, या गोष्टी आपल्याला नक्कीच करता येत असतात. त्याच्यानंतर हिमोफिलिया आणि रक्तपित्त,
एकदम परफेक्ट आहे की हिमोफिलिया जे आहे ना ते विशिष्ट घराण्यामध्ये किंवा जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणून आपण बघतो. आणि आता आपण ह्याच्यामध्ये परत कलर ब्लाइंडनेसचा सुद्धा आपण उल्लेख केलेला होता. तर हिमोफिलियाचे पेशंट जे आहेत ते सुद्धा रक्तपित्तामध्ये बसू शकतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की तो फॅक्टरच नाहीये आणि म्हणून क्लॉट होत नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु आपल्या शास्त्रानुसार ज्या वेळेला आपण बघणार तर शरीरामध्ये ज्या वेळेला गर्भ तयार होत असतो त्यावेळेला जर का माता आणि पिता दोघांचं जर पित्त विकृत असेल आणि त्यांचं जर का परिचर्या चांगली नसेल तर या पद्धतीच्या गोष्टी घडणं शक्य आहे. आणि जेनेटिक असलं तरी म्युटेशन्स होतात असं आपण म्हणत असतो किंवा तेही शास्त्र म्हणतं. तर अशा माता पितांना नॉर्मल चाइल्ड व्हावं ह्या दृष्टीने विचार करणं जे आहे ना तर त्या मुलीच्या मेनार्कीपासून आणि गर्भधारणा होण्याच्या आधीपासून या दोन पद्धतीने जर औषधं दिली तर कदाचित म्युटेशन्स आपल्याला घडून आणता येत असतात आणि त्याच्यानुसार नेक्स्ट जनरेशन मध्ये ह्या गोष्टी जाऊ नये म्हणून नक्कीच आपल्याला प्रयत्न करता येत असतात. रक्त पातळ करणारी ॲलोपॅथिक मेडिसिन पण एक हेतू असू शकतो का? खूपच चांगला प्रश्न आहे हा. तर आजकाल आपण बघतो की खूप साऱ्या पेशंट्स मध्ये अशी औषधं चालू असतात आणि ही औषधं चालू असतात की जनरली डायबिटीस किंवा हे जे पेशंट्स असतात की ज्यांच्यामध्ये गठ्ठा म्हणजे प्लेटलेट ऍग्रिगेशनची जिथे जिथे शक्यता असते तर अशा पेशंट्स मध्ये ही औषधं चालू असतात. आता एक नवीन मी बरेच पेशंट जे बघते ना त्यांच्यामध्ये जे हॅबिच्युअल अबॉर्शनचे जे पेशंट असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं रक्त पातळ करणारी औषधं वापरली जातात. याचं कारण प्लासेंटा जो आहे त्याची इन्सफिशियन्सी राहू नये आणि म्हणून या पद्धतीचं त्यांनी चालू केलेल्या असतात गोष्टी. तर हे चालू केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला असं दिसतं की अबॉर्शनचं जे कारण आहे तर तेच तिथे घडत असतं काही वेळेला आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला मल्टिपल अबॉर्शनच्या केसेस मध्ये ते चालू असून सुद्धा अबॉर्शन झालेलं आपल्याला दिसत असतं. तर त्या दृष्टीने रक्त पातळ करणारी जी औषधं आहेत आणि त्याचे डोसेस किती वापरले जातात ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर जर का त्याचे डोसेस आणि त्याचा कालावधी ह्या दोन गोष्टी जर का खूप जास्त प्रमाणात वापरल्या गेल्या असतील ना तर इंटरनल हिमरेजेस खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. सो हे आगंतुक किंवा विषज आणि शिवाय रक्तपित्त करणार ह्या पद्धतीने हे आपण कारण धरू शकतो. अर्थात कसं आहे ना की डॉक्टरांनी दिलेले डोसेस विचार करून दिलेले असतात परंतु काही वेळेला पेशंट स्वतःहून एकच्या ऐवजी 2 गोळ्या घेणं किंवा काही वेळेला एका प्रिस्क्रिप्शन जे दिलेलं असतं तेच 10-10 वर्ष चालवणं ह्या पद्धतीनं चालू असतं आणि म्हणून त्याचे जास्त करून असे परिणाम झालेले दिसतात. याही गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. आता अँटी प्लेटलेट आणि ब्लड थिनर्स कॉमनली यूज IHD रक्तपित्ताचा हेतू होऊ शकतो का? सेम क्वेश्चन आहे. तर त्याचं उत्तर हो असंच आहे. तर आता हे जे वापरलं जातं ते कॅल्क्युलेटेड असतात डोसेस परंतु आपल्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो ना की असे जे ब्लड थिनर्स वापरले जातात तर त्याचा विचार कदाचित की पर केजी बॉडी वेट किंवा किती लागणार आहे किंवा रिपोर्ट्स कसे आहेत ह्याच्यानुसार केला जातो. परंतु हाच पेशंट जर का पित्त प्रकृतीचा आहे तर मग त्याला कदाचित डोस कमी लागेल. कफ प्रकृतीचा असेल तर त्याला तो डोस थोडा जास्ती लागेल. ह्या पद्धतीनं जर का विचार करून हे ब्लड थिनर्स वापरले ना तर औषध जरी ॲलोपॅथीचं असलं तरी विचार आयुर्वेदिक आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. सो योग्य मात्रेत ते घेणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर जे पेशंट्स ब्लड अँटीकोॲग्युलंट्स वर असतात त्याच्यामध्ये इंटरनल ब्लिडिंगची टेंडन्सी असते तेव्हा कसा विचार करा? अरे सेम प्रश्न सगळ्यांना पडलाय. त्याच्यानंतर हिमॅन्जिओमा ऑन स्किन आफ्टर हिस्ट्री ऑफ कोलेसिस्टेक्टोमी. ओके. आता अशी पेशंट ही मी बघितलेली दिसते की कोलेसिस्टेक्टोमी केली आणि त्याच्यानंतर हिमॅन्जिओमा आहे असं. तर कोलेसिस्टेक्टोमीचा विचार जेव्हा आपण करतो तर कोलेसिस्टेक्टोमी जे आहे ते विकृत पित्त शरीरामध्ये आहे, आम्ल पित्त आहे लक्षणं दाखवताना. तर पित्ताची सगळी लक्षणं दिसतात आणि व्हॉमिटिंग कंट्रोल होत नाहीये आणि मे बी ह्याच्यामध्ये काय पित्ताचे खडे झालेले आहेत असं सगळं असताना म्हणून ती कोलेसिस्टेक्टोमी केली जाते बऱ्याच वेळेला. ते फॅटी फर्टाईल फिमेल ऑफ 40 वगैरे वगैरे अशी त्याची कारण मॉडर्न नुसार आपण कॉलेजमध्ये असताना पाठ केलेली असतात. पण हे पित्ताचे खडे बनलेच का ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक आपण रक्तपित्ताच्या हेतूंमध्ये तीक्ष्णत्व हा एक हेतू बघितलेला होता बरोबर. सो जे पित्त द्रवत्व असायला पाहिजे किंवा ज्याला सांद्रत्व असून ते स्रवायला पाहिजे. पित्त हे नेहमी स्रवतं हो की नाही. तर ते स्रवण न होता त्याच्यामध्ये जर का अग्नीचं प्रमाण जास्ती झालं तर काय होतं आपण एखादा समजा डोसा बनवत असताना अग्नी जास्ती झाला
तर तो जळतो किंवा त्याचा गठ्ठा बनतो, बरोबर. तर तसं होतं ना, तर ज्या वेळेला तर तशी गोष्ट ह्या पित्ताची होते आणि म्हणून पित्ताचे खडे बनत असतात, ऍग्रिगेशन एकत्र साठून राहतं ते आणि मग ते बाहेर पडू शकत नाही. मग अशा वेळेला जे आहे ना, तर ते कोलेसिस्टेक्टॉमी करावी लागते, कारण की ते म्हणतात की ह्याच्यातनं आता कावीळ होईल पुढे वगैरे वगैरे ह्या गोष्टी सांगत असतात. आणि ते केल्यानंतर ह्याचा अर्थ काय की विकृत पित्त आहे, विकृत रक्त आहे आणि हे जे आहे ब्लॅडर, गॉल ब्लॅडर, तर ते यकृताच्या भागातच आहे, बरोबर. यकृताचाच एक पार्ट म्हणून आपण त्याला समजू शकतो. तर तसं जर का झालं असेल ना, तर ते काढून टाकल्यानंतर आपण स्थानदृष्टी बंद केली किंवा अवयव दृष्टी आपण तो दुष्ट अवयव काढून टाकला, तर शरीरातली संप्राप्ती काही काढून टाकली नाहीये आणि म्हणून ते गेल्यानंतर ना रक्तपित्तासारखी लक्षणं दिसणं किंवा आता जसं म्हणलं की ह्याच्यापासून अस्रुजा कंडरा सिरा असं म्हणलं, अस्रुजापासून सिरा बनते, तर ती विकृत सिरा तयार होणं आणि हिमॅन्जिओमाचा फॉर्म होणं ह्या गोष्टी दिसतात. तर इथे औषधं काय द्यायला पाहिजेत, तर वृष उष्ण ह्या हेतू धरून त्याच्यानुसार औषधं पहिली वापरायला पाहिजेत. अमृताष्टक प्रवाळ या गोष्टीचा उपयोग खूप चांगला दिसतो. बऱ्याच वेळेला हे जे काही सांगितलेल्या हे आहेत ना ह्या पद्धतीचे आजार, तर त्याच्यामध्ये विशेष करून तुम्ही जर बघितले तर काळी माती आणि चिकण माती ह्या दोन गोष्टी रक्तपित्ताची चिकित्सा म्हणून खूप ठिकाणी आलेली आहे. सो पामदुधा हे सुद्धा त्याच्यावरचं उत्तम औषध असू शकतं. आणि शिवाय त्याच्यावरती लेप लावत असताना गोपकन्या म्हणजे आपली अनंता जी आहे ना, तर अनंतेचा लेप लावणं, तर ह्या अनंतेच्या लेपाने विकृत सिरा ज्या आहेत ना, तर त्याची दृष्टी कमी होत जाते आणि त्याची अनाटॉमी सुद्धा बदलते. व्हेरिकोज व्हेन्स मध्ये असा अनुभव आम्ही भरपूर वेळेला घेतलेला आहे. त्याच्यानंतर नेत्र नेत्रेंद्रियामध्ये तुम्ही काळाचा विचार करावा असं का करावं. नेत्रेंद्रियामध्ये काळाचा विचार असं नाही म्हटलं मी, काय सांगितलेलं होतं सांगत असताना की ज्या ज्या वेळेला आपण अधिष्ठानाचा विचार करावा, जेव्हा आता दिसत नाहीये त्या वेळेला, तर पहिल्यांदा आपण इंद्रियाचा विचार करावा आणि इंद्रियाच्या दृष्टीने प्राणाचा विचार असं म्हटलं मी, काळाचा विचार नाही. कारण यत्र प्राणाः तिष्ठन्ति असं आलेलं आहे इंद्रियांचं वर्णन, इंद्राः प्राणाः यत्र तिष्ठन्ति तत् इंद्रियाः, आणि म्हणून प्राणाचा विचार असं सांगितलेलं होतं, काळाचा नव्हे. त्याच्यानंतर योनी मार्गे होणारा रक्तस्राव रक्तपित्त मानावा की प्रदर. ओके, तर योनी मार्गे जो जो रक्तस्राव होतो तर त्याच्यामध्ये रक्तपित्त म्हणावं का प्रदर म्हणावं त्याला, तर प्रदर काही वेळेला रक्तपित्त असू शकतं आणि रक्तपित्ताची चिकित्सा अशी करावी की ज्याप्रमाणे रक्तप्रदराची चिकित्सा करावी असं सूत्र आलेलं आहे, किंवा रक्तप्रदराची चिकित्सा करताना रक्तपित्तवत करावी. म्हणजे ह्या दोघांच्या संप्राप्तीमध्ये सिमिलॅरिटी खूप आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे एकमेकांची चिकित्सा त्याला उपयोगी पडते, तर संप्राप्ती सुद्धा तत्सदृश असते असा आपण विचार करायला हवा. त्याच्यानंतर आहे रॅट बाईट मध्ये इंटरनल ब्लिडिंग होतं, ज्याने बीपी खूप लो होता, मग हायपोटेन्शनचा पेशंट मध्ये रक्तपित्त विचार करू शकतो का. आता बीपी लो झाल्यानंतर हायपोटेन्शन होत आहे, बीपी लो होण्याचं कारण जे आहे ते ब्लड लॉस आहे. असं असताना ब्लड लॉस असेल तर बीपी खाली जात आहे ना, तो इथे पहिल्यांदा इंटरनल ब्लिडिंगचा विचार जो आहे तो रक्तपित्ताप्रमाणे करायला पाहिजे. बीपी खाली जाते हे प्रत्येक वेळेला रक्तपित्तामुळेच असेल असं मात्र मला वाटत नाही. गौरी, रुचिरा हियर. हॅलो, हा टाइम चेक का, म्हणजे आपण उरलेले क्वेश्चन्स आता करतोय का मे बी उद्याच्या लेक्चर मध्ये. हा, एका क्वेश्चनचं उत्तर देते मग थांबूया. ओके. सो हे रॅट बाईटचं झालं. त्याच्यानंतर कलर ब्लाइंडनेस, ऊर्ध्वगामी रक्तपित्त, रक्तपातळ इंकेटू आणि काय देऊ शकतो. ओके, देता येण्यासारख्या कलर ब्लाइंडनेस मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मग अशी आता म्हणलं त्याप्रमाणे रक्तपित्ताचा पण विचार करू शकतो. त्याच्यानंतर अधिष्ठानाचा सुद्धा विचार करायला पाहिजे, म्हणजे ते डोळ्यातनं व्यक्त होतंय, तोंडातनं व्यक्त होतंय, नाकातनं व्यक्त होतंय किंवा कानातनं व्यक्त होतंय, तर ते व्यक्त होत असताना ते तिथेच का गेलं हाही विचार महत्वाचा राहतो. इव्हन हिरड्यांमधून सुद्धा रक्तपित्त अशा पद्धतीनं उद्भव होऊ शकतं. सो अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, तर अधिष्ठानाचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि इथे जर का डोळ्यांमधून येत नाही ना, तर डोळ्यांचा संबंध इतरही बाबतीमध्ये, म्हणजे डोळे जे ते तेजाचे आहेत आणि तेज जो आहे तो रक्ताला विकृत करू शकतो असा पंचमहाभूत आहे. सो तेजाचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे, प्राकृत तेज राहावं या दृष्टीने विविध भूतांचा वापर त्याच्यामध्ये करायला पाहिजे. त्याच्यामध्ये महात्रिफला भूत,
ज्याच्यामध्ये शेळीचं दूध घातलेलं आहे तर त्याचा उपयोग खूप चांगला झालेला दिसतो. सो त्याही पद्धतीनं आपण कलर ब्लाइंडनेस मध्ये बघायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट कलर ब्लाइंडनेसच्या दृष्टीने आपण बघितलं तर मेनार्की जो काळ आहे किंवा जिथे जिथे शुक्राचं व्यक्तीकरण होतंय ना तर तिथे आपण ते बघायला पाहिजे. याचं कारण की कलर ब्लाइंडनेस जे आहे ते जेनेटिक डिसऑर्डर म्हणून आज आता आपल्याला माहिती आहे. तर जर का जेनेटिक डिसऑर्डर असेल तर शुक्राची व्यक्ती जेव्हा होते आणि जिथे होते तर त्या वेळेला कलर ब्लाइंडनेसचं औषध देणं गरजेचं आहे. जे एखाद्या पिढीमध्ये समजा कलर ब्लाइंडनेस असेल तर त्या पिढीमध्ये त्या स्त्रीला तिची मेनार्की येत असताना म्हणजे साधारणतः 10व्या 11व्या 12व्या वर्षापासून ते सेट होईपर्यंत 16व्या वर्षापर्यंत द्यावं. मग ते झालं ना की त्याच्यानंतर ज्या वेळेला ती कन्सीव्ह करायचा विचार करेल 22, 23 किंवा 30व्या वर्षी त्याच्या आधी पहिल्यांदा औषधं द्यावी आणि मग कन्सीव्ह करायला सांगावं. असं झाल्यानंतर घराण्यांमधले जे दोष असतात ना तर ते नेक्स्ट जनरेशन मध्ये नाही येत किंवा खूप कमी प्रमाणात येतात अशा पद्धतीनं दिसतं. आणि म्हणून जेनेटिक लिंक ज्या त्या डिसिजेस असतात ना तर ह्याचा विचार या पद्धतीनं आपण करू शकतो. कारण तेव्हा आपण त्याच्यामध्ये बीजामध्ये आपण म्युटेशन्स आणू शकतो किंवा करू शकत असतो. रक्तपित्त आणि MI इथेपासून उद्या घेऊया. हा रुचिरा, आपल्याला हे चार्ट जे ते हे करता येईल ना, करता येईल ना? हो, रक्तपित्ताचा आपण क्वेश्चन लास्ट घेतलाय, सो उद्याला त्याच्या पुढचे आपण ऍड्रेस करूया. ओके, मी फीडबॅक इनिशिएट करते, सो तुम्ही लोक रेटिंग सबमिट करू शकता. ओके, आणि देन वी कॅन कन्क्लूड टुडे. हे करायचंय की आपण 15 मिनिटं लवकर जर का चालू केलं तर तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे एक वेळ जर अशी आपल्याला आणखी जास्त मिळू शकेल असं. हा, उद्यापासून आपण जर 3:45ला चालू केलं ना तर वेळ मिळेल ना. तुम्ही एक साधारण 3:35 3:40 लाच रेडी राहा, म्हणजे 3:40 ला सगळेजण लॉग इन करतील आणि आपण 3:45ला सुरुवात करूया. येस. ओके, चालेल. ओके, थँक्यू. थँक्स एव्हरीवन.